आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की मोठ्या देवीचं दर्शन पण बंद झालं. कोणीतरी पुढाकार घ्यावा. दाते सर, तुम्ही तरी मोठ्या न्या. आमच्या भगिनी फसल्या. लोकांना वाटलं आयुष्यभर मोठ्याला जायला मिळेल, पण शिष्य झाला आणि मोठा बंद झालं. याचं गुळ कुठं आहे हे सांगायला जनतेला वेळ लागणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्या पुराव्यानिशी की कोण सूत्रधार आहे, कोण मुख्य आरोपी आहे. हा मुख्य आरोपी आरोप दाखल झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोणाबरोबर गेला, कोणाकडे गेला, कोणाच्या घरावर गेला, हे सगळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुराव्यानिशी सिद्ध करून एका कपडे काढल्याशिवाय थांबणार नाही. या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेला कळायला पाहिजे की चोर कोण आहे. या अहिल्यानगरच्या जनतेला कळायला पाहिजे की आमच्या घरामध्ये दरोडा कुणी घातला. तुम्ही काळजी करू नका. ज्या लोकांनी तुमच्या घरावर दरोडा टाकलाय, पुढच्या 6 महिन्यामध्ये सगळे आतमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द सुद्धा तुम्हाला देतो. आता सर्वजण या ठिकाणी आला. सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. आज विजयदशमीच्या निमित्ताने आपण रावण दहन करणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णच्या पूर्ण लंका दहन केल्याशिवाय आपण थांबणार नाही. हा शब्द तुम्हाला या ठिकाणी विजयभाऊच्या माध्यमातून देतो. परत एकदा सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद.